किती ठरवलं नीट वागायचं तरी आम्ही आमच्या आई घालतोच, कारण आमच्याच्याने नीट वागणं होतच नाही. पाठीमागच्या गाजराच्या हलव्यावरती एवढ्या कमेंट्स आल्या की डोक्याची पार मंडई झाली होती. मग म्हणलं की आता आपल्या इज्जतीचा सवाल आहे, म्हणून म्हणलं गाजराचा हलवा परत एकदा करायचा. हे गिरगायचं तुपासाठी भरपूर कमेंट्स आल्यात, पण जरा दम काढा, आमचा माणूस कटाळलाय. तूप काढून काढून हात दुखायला लागलं पार. या येळेला आपण कोणतीच गाढव चूक करणार नव्हतो. तोंडाने पिशवी का फोडली तर कैची सापडत नव्हती, नको त्यावेळेस सापडती, पाहिजे तेव्हा सापडत नाही. त्यानंतर गरम पण केलं बरं का. मागच्या येळेला कच्चच टाकलं होतं, त्यामुळं आम्ही आमची आई घातली होती. कैची सापडली पण चुकीच्या टायमिंगला. मग इकडं गाजरांचं कातडं सुलटून काढलं बरं का. या गाजरांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती, तुझ्या व्लॉगिंगसाठी आमची इज्जत घालवू नको, बोंगळण बिंगळं म्हणायचं नाही, काय असेल ती इज्जतीत होऊ दे. आणि हो, यावेळेस फक्त खिसणीच वापरायची. उगच उठायचं कुठली तरी रेसिपी बघायची, तोंड घेऊन काहीतरी करायचं, त्यापेक्षा खिसूनच करा. आणि माझ्या इज्जतीचा सवाल होता म्हणून म्हणलं आज ह्यांना गाजराचा हलवा करून दाखवायचा आणि तोंडावर मारायचा, तेव्हा ह्यांची तोंड बंद होत्याली. कारण आपल्याला गाजराचा हलवा चांगलाच जमतो, पण ती कुठली तरी रेसिपी बघितली आणि आम्ही आमची आई घातली होती. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.